तर पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज सोलापूर विमानतळाचं उद्घाटन पार पडणार आहे। पुण्यातील कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी ऑनलाईन हे उद्घाटन करतील। सोलापुरातून खासदार प्रणिती शिंदे, धैर्यशील मोहिते पाटील, ओमराजे निंबाळकर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। तसेच जिल्ह्यातील 11 आमदार, विधान परिषदेचे 3 आमदार सुद्धा या सोहळ्याला उपस्थित राहणार अशी माहिती मिळते। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड सध्या आपल्यासोबत आहेत। अनिकेत, महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, सोलापूर विमानतळाचं उद्घाटन आज ऑनलाईन पद्धतीने मोदींच्या हस्ते पार पडणार आहे। कशा प्रकारे तयारी त्या ठिकाणी सध्या सुरू आहे आणि कोणकोणते नेते या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहतील? नक्कीच गौरी, आपण जर पाहायला गेलं तर सोलापूर विमानतळाचं आज जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यामध्ये ऑनलाईन उद्घाटन होणार आहे। खरं तर अनेक दिवसांपासून सोलापूरकरांना जी प्रतीक्षा होती ती विमानसेवेची, यासाठी अनेक आंदोलनं देखील करण्यात आली होती। दुसरीकडे सोलापूर विमानसेवेला अडथळा ठरणारी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर सोलापूरकरांना आशा होती की विमानसेवा कधी सुरू होणार। मात्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यामध्ये विमान सेवेचं जे आहे ते उद्घाटन होणार आहे। खरं तर हा कार्यक्रम ऑनलाईन असला तरी सोलापुरातील जे होडगी रोड वरील विमानतळ आहे त्या ठिकाणी मोठा असा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाला खासदार प्रणिती शिंदे, त्याचबरोबर माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील असतील आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर असतील, या तिन्ही खासदारांसह जिल्ह्यातील सर्व आमदार जे आहेत त्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत। सोलापुरातील व्यापारी असतील, त्याचबरोबर उद्योजक असतील, यांची देखील या विमानसेवेच्या उद्घाटनाला जे आहे ते हजेरी लागणार आहे। त्यामुळे एकंदरीत सोलापूरकरांना प्रतीक्षा असणाऱ्या विमानसेवेला जे आहे ती कुठेतरी सुरुवात जी आहे ती आजपासून होणार असल्याचं चित्र दिसत आहे गौरी। हो, नक्कीच अनिकेत, या उद्घाटन सोहळ्यावर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।